कवी संमेलन आम्ही 1 मे रोजी घेतलं, दुसरं कवी संमेलन 16 मे रोजी घेतलं आणि आता आज तिसरं कवी संमेलन आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. या कवी संमेलनामध्ये सहभाग आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, निलिमा देशपांडे, यशस्वी देशपांडे, श्वेता देशपांडे, धनदा कुलकर्णी गदबकर, मी स्वतः तन्मयी मेहेंदळे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवयित्री धनश्री गणात्रा आणि संमेलनाध्यक्ष आहेत निवेदिता मेहेंदळे. तर तुम्ही ह्या सगळ्यांच्या वैविध्यपूर्ण विषयांवरच्या कविता ऐका, त्या कशा वाटतात ह्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. ऐकूया तर वेगवेगळ्या विषयांवरच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये घेतलेल्या साहित्यिक कविता. एक घरटे एकटी एकटी वाट पाहत थांबले. पिल्ले येतील, क्षणभर विसावतील, पंख फुटताच भुर्र उडून जाते. इथे कोणीच नसे कायमचा रहिवासी. येणारा प्रत्येक जण नेहमीच असणार आहे प्रवासी. चारा खाणार, पाणी पिणार, पुढच्या वाटेला निघून जाणार. घरटे मात्र सगळ्यांना थारा देणार, सर्वांची विचारपूस करणार. सुख नाही, दुःख नाही, लोभ नाही, रागही नाही. वाट मात्र बघत राहणार, सगळ्यांची काळजी घेत राहणार. उन्हातानात, पाऊस पाण्यात, एक घरटे एकटे एकटे वाट पाहत थांबलेले. नमस्कार, मी धनश्री देशपांडे गणात्रा. आजची माझी जी कविता आहे ती एक अतिशय साधी सरळ प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारी कविता आहे. कवितेच्या आधी 2 ओळी. तुझ्या ओठातून येणारी माझ्या नावाची हाक कशी वाटते सांगू. जीवन मरणाच्या उंबरठ्यावर सुखांत श्वास घेणाऱ्या निशब्द स्पंदनासारखे. आणि ठाऊक आहे ना, त्या एकाच स्पंदनावर अवलंबून असतं जगणं. कवितेचं नाव आहे असा यावास तू. फुलल्या पारिजाता सारखा, पहाटेच्या स्वप्नासारखा, हळूहळू चोर पावलांनी रंगणाऱ्या सांजी सारखा, असा यावास तू. नदी काठच्या वाळूवर मी बांधेन घरकुल, तेव्हा घेऊन सौभाग्य माझे देत आनंदाची चाहूल, असा यावास तू. घेऊन या सर्वस्व माझे, मज देऊन दान प्रीतीचे, आणि सावरण्यासाठी मज देत आधार 2 बाहूंचे, असा यावास तू. तुझ्या डोळ्यातून पाहेन, तुझ्या श्वासात विसावेन, धुंद स्मृती युगायुगांच्या, दाही दिशातून घेऊन, असा यावास तू. राऊळाच्या गाभाऱ्यात जेव्हा लावेन सांजवात, तेव्हा नकळत माझ्याही माझा हलके धरून हात, असा यावास तू. असा यावास तू. असा यावास तू. मी सौ श्वेता समीर देशपांडे. आज आपल्या समोर एक बहारदार विषयावर कविता सादर करते. प्रेम. कसं असतं ना, सगळ्यांचं प्रेम सारखं जरी नसलं किंवा असलं, काही गोष्टी खूप सारख्या असतात, काही अंशी सगळ्यांचं प्रेम सारखं असतं असं म्हणता येऊ शकतं.
तर या काही कॉमन गोष्टी आहेत ज्या बघा पटतात का तुम्हाला, तुमच्या बाबतीत असंच आहे का? तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिचं आणि त्याचं प्रेम. तिचं प्रेम व्यक्त होणारं अगदी दर क्षणाला, सेल्फीतून, कवितातून, अगदी तिच्या प्रत्येक कृतीतून. त्याचं प्रेम अव्यक्त पण दर क्षणी वाढणारं, काळजीतून, संरक्षकतेतून, त्याच्या प्रत्येक वागण्यातून. तिचं प्रेम डोळ्यात दिसतं, त्याचं असतं हृदयात. तिचं वागणं सर्वांसमोरही, त्याचं फक्त त्या दोघात. ती स्वैर धुंद पावसासारखी पाण्यात नाचत असते. ती स्वैर धुंद पावसासारखी पाण्यात नाचत असते. त्याला मात्र त्यातही तिची काळजीच असते. तिला आवडतं मोहरणं अन प्रेमात बावरणं. तिला आवडतं मोहरणं अन प्रेमात बावरणं. त्याला आवडतं तिला तत्क्षणी सावरणं. किती छान ना? तिला त्याला गरम गरम जेवायला वाढायचं असतं. बघा, तिला त्याला गरम गरम जेवायला वाढायचं असतं. त्याला गार तर गार, पण तिच्या सोबतच जेवायचं असतं. तुमच्याही बाबतीत आहे ना असंच अगदी सेम? तुमच्याही बाबतीत आहे ना असंच अगदी सेम? अहो, यालाच तर म्हणतात तिचं आणि त्याचं प्रेम. यालाच तर म्हणतात तिचं आणि त्याचं प्रेम. धन्यवाद. चेहऱ्यावर चेहरा, चेहऱ्यामागे चेहरा, चेहऱ्यानंतर चेहरा, चेहऱ्याला नाही किनारा, चेहऱ्याचा किती पसारा, चेहऱ्याला आवरा, कारण चेहऱ्यामागे आहे पहारा. माझा, तुझा, त्याचा आणि तिचा. चेहरा बोलतोय, त्याला गप्प करा. तोंड बंद करा, डोळे झाकून टाका, कान मिटून टाका, नाक छाटून टाका. चेहरा का बोलतो? अंधार करून टाका. गडद अंधार, काळा अंधार, बंद अंधार, घट्ट अंधार. अंधारात चेहरा झाकून टाका. चेहऱ्याचा मोहरा बदलून टाका. फेकून द्या चेहऱ्याला, विकून द्या चेहऱ्याला. चेहऱ्यावर चेहरा, चेहऱ्यामागे चेहरा, खरा चेहरा, खोटा चेहरा, तुझा, माझा, त्याचा, तिचा चेहरा. कॅमेऱ्यात बंद होतो का चेहरा? अंधारात झाकून जातो का चेहरा? चेहरा लख्ख, चेहरा मख्ख, चेहरा टक्क, चेहरा चक्क, चेहऱ्याचा पसारा, चेहऱ्याला आवरा. चेहऱ्यामागचा, चेहऱ्यामागचा चेहरा कुठे? पहाऱ्यामागचा चेहरा कुठे? सहाऱ्यामागचा चेहरा कुठे? किनाऱ्यामागचा चेहरा कुठे? अंधारामागचा चेहरा कुठे? चेहरा पाहणार, चेहरा राहणार, चेहराच चेहऱ्याला पाहत राहणार. हा आरसा फार बोलतो यार. मी धनदा. मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. या कवितेमध्ये भगवंताने पृथ्वीवरती अनेक जन्म घेतले. ते कशाकरता घेतले, त्यांनी जन्म घेऊन काय कार्य केलं, किंवा भगवंताने पृथ्वीवरती जन्म घ्यावे याकरता त्याच्या भक्तांनी काय काय केलं, आणि मग त्या भक्तांना कसा मोक्ष मिळाला, आणि तशीच कृपा आपल्यावरती राहावी म्हणून आपण भगवंताची प्रार्थना करतोय, अशी ही कविता आहे. तुमच्यासमोर थोडीशी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्दमा पोटी कपिल जन्मला, कर्दमा पोटी कपिल जन्मला, अष्टांग आयुर्वेद शिकवोनी गेला, अष्टांग आयुर्वेद शिकवोनी गेला. दाक्षिणी शिवा प्रती जासी तू सती, दाक्षायणी शिवा प्रती जासी तू सती. भक्तांना पावीसी तू बनून या शक्ती, भक्तांना पावीसी तू बनून या शक्ती. सुनीती रक्षिण्या अरण्यात तपसी, सुनीती रक्षिण्या अरण्यात तपसी. नाम बळाने तू ध्रुवपदी जाशी, नाम बळाने तू ध्रुवपदी जाशी. नृपवेना रूपातील उन्मादा धरिसी, नृपवेना रूपातील उन्मादा धरिसी.
संत जन ऋषी सत्ता उलथोनी देती, संत जन ऋषी सत्ता उलथोनी देती. वृषभ होऊनी या दिगंबर बनसी, वृषभ होऊनी या दिगंबर बनसी. बनवी देह त्यागुनी उपकार करिसी, बनवी देह त्यागुनी उपकार करिसी. वराह बनुनी या पृथ्वी तारिसी, वराह बनुनी या पृथ्वी तारिसी. मत्स्य रूपे येऊन जीवा रक्षिसी, मत्स्य रूपे येऊन जीवा रक्षिसी. दत्तात्रेय होसी अत्री अनसूया, दत्तात्रेय होसी अत्री अनुसया. दुष्ट संहारी दधीची अस्ति देऊनिया, दुष्ट संहारी दधीची अस्ति देऊनिया. मारिसी कश्यपू तारिसी प्रल्हाद, मारिसी कश्यपू तारिसी प्रल्हाद. गजेंद्रा पाविसी देसी अल्लाद, गजेंद्रा पाविसी देसी अल्लाद. वामन बनुनी तू बळी तारियला, वामन बनुनी तू बळी तारियला. आम्हाला गी तशीच घ्या धाव देवा, आम्हाला गी तशीच घ्या धाव देवा. रामकृष्ण रूप तुझे हे गोड, रामकृष्ण रूप तुझे हे गोड. शिकवोनी भक्ती द्यावा मोक्ष अजोड, शिकवोनी भक्ती द्यावा मोक्ष अजोड, शिकवोनी भक्ती द्यावा मोक्ष अजोड. धन्यवाद. नमस्कार, मी संयोगिता भावे. मधुमती स्नेह मंच यांच्यातर्फे आयोजित केलेल्या युवा कवयित्री संमेलन जे ऑनलाईन असणार आहे, जे रोहन देशपांडे आणि नचिकेत मेहेंदळे यांनी प्रस्तुत केलं आहे आणि निवेदिता मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनामध्ये ज्या कवयित्री भाग घेणार आहेत ते मला सांगायला खरंच आनंद होतो की आम्ही सगळ्याजणी रेणुका स्वरूपच्या माजी विद्यार्थिनी आहोत आणि रेणुका स्वरूपनी एक कलेचा वारसा आम्हाला दिलेला आहे, ज्याचा प्रत्येक जण योग्य पद्धतीने वापर करतोय आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत चमकलेले आहेत. मी या संमेलनाची प्रमुख पाहुणी असल्यामुळे मी सगळ्यांनाच शुभेच्छा देते, सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मला अगदी खात्री आहे की हे कवी संमेलन, रादर कवयित्री संमेलन तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. धन्यवाद. माझ्या पावसाची तुझ्या पावसाला भेटण्याची ती पहिलीच वेळ, माझ्या पावसाची तुझ्या पावसाला भेटण्याची ती पहिलीच वेळ. तसा आपल्या सरींचा मार्ग वेगवेगळा होता. एका मार्गावर येण्याची ऊन जवळजवळ नसताना दिसणाऱ्या इंद्रधनू इतकीच शक्यता होती. माझा पाऊस जोरदार विजांसकट बरसत होता. पहिलाच पाऊस होता, बरसून घ्यायचं असं ठरवलंच होतं. मनातली प्रत्येक भावना अक्षरशः फेकत होते थेंबांसोबत. मग माझा पाऊस कोणाला लागतोय की आनंद देतोय याच्यात मला तसा फारसा रस नव्हता. शहरभर फिरून झाल्यावर कंटाळलेला दमलेला माझा पाऊस विसाव्याची जागा शोधत एका डोंगरा पायाशी शांत तळ्यासाठी येऊन पोचला. कसा कोण जाणे, पण तिथे आधीपासूनच तुझा पाऊस रिमझिमत होता. कदाचित तोही विसावा घेण्यासाठीच आला असावा तिथे. एका लयीत रिमझिमणाऱ्या शांत अशा तुझ्या पावसाकडे बघून मला आश्चर्य वाटलं. तुझ्या त्या पावसात ना बरसण्याचा आविर्भाव होता, ना विजांची चलबिचल. तुझा पाऊस चित्रातल्या पावसाच्या देखाव्या इतका शांत होता. कसं कोण जाणे, पण माझ्या बरसणाऱ्या पावसाला तुझ्या त्या शांत पावसाचं आकर्षण वाटलं. तुझ्या थेंबांमध्ये भिज आला माझा पाऊस तुझ्या जवळ आला. तुझा पाऊस मात्र काहीसा संभ्रमात पडला मला बघून.
माझ्या विजांच्या गडगडाटाने कदाचित भांबावला पण असेल थोडा, पण तुझ्या पावसाने माझ्या पावसाला स्वतःमध्ये सामावून घेतलं. थेंबांची लय जुळली, सरींचा ताळ जुळला. माझ्या पावसाला विसावा मिळाला, शांतपणा मिळाला. रोज त्या तळ्याच्या काठी आपला पाऊस शांतपणे विसावत असे क्षणभर. मग हळूच डोंगराची फेरी देखील मारून येत असे. मग रात्री ढगांमधून डोकावणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात आपला पाऊस निरागसपणे बागडायचा. तुझ्या पावसाला माझं कडाडून उठणं बरंच आवडायचं आणि माझ्या पावसाला तुझ्यामुळे येणारा मातीचा सुगंध. परंतु माझ्या पावसाचा मूळ स्वभाव मात्र वाऱ्यासोबत वाहण्याचा, जोरदार बरसण्याचा. तुझा पाऊस हा केवळ विसावा देत असे. आपल्या त्या भिन्न सरींची लय पिंचू लागली हळूहळू. वाऱ्याच्या दिशाही बदलल्या. क्षितिजावरून येणाऱ्या वाऱ्यासोबत मी दूर दूर वाहत गेले. नव्या जागा शोधत, नव्या वाटा शोधत, गडगडाटासह, विजांसह बरसण्यासाठी. तुझा पाऊस मात्र अजूनही तिथेच आहे. शांत, एकसंध बरसणारा, निरागस. हल्ली माझा पाऊसही त्या वाटेवर येणं टाळतो शक्यतो. विसाव्यानंतर पुन्हा बरसणं अवघड जातं हेच खरं. नमस्कार, मी सौ तन्मयी रोहन देशपांडे, मुंबई. माझ्या कवितेचं नाव आहे प्रगल्भित ना ती. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की कोरोनामध्ये सगळेच इतके वैतागलेले आहेत आणि आयुष्यामध्ये आपल्या नात्यांना फार महत्त्व आहे, पण नात्यांमुळे कसे समजाचे गैरसमज होतात आणि अर्थाचा अनर्थ होतो हे यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शीर्षक आहे प्रगल्भित ना ती. प्रगल्भता म्हणे हवी विचारांची की कुत्सित विचारसरणीची. एकमेकांना दूषण देत स्वतःचं बडप्पन गाजविण्याची. आता आम्ही वयाने मोठे, आम्हाला मान मिळायलाच हवा असं म्हणणाऱ्या थोरांना सानांनी का बरं मान द्यावा. प्रगल्भता काय असते मी ते कसं कवना ठावे. सोयीनुसार नात्यांचे गोतात पेच, मात्र आज हे डावे. मुखात साखर नि बर्फ असतो यांच्या मस्तकी. दिखावा एक आणि वागणं यांचंच स्वस्त की. प्रगल्भता हवी कुत्सित विचारांना आणि या नव्या महामारीला. प्रगल्भता हवी संकुचित विचारांना आणि या नव्या महामारीला. वाचव देवा या नात्यांच्या दांभिक विळख्यातून समस्त मानव जातीला. वाचव देवा या नात्यांच्या दांभिक विळख्यातून समस्त मानव जातीला. प्रगल्भतेचा मूर्खपणा आज अवसान घेऊन नडला. प्रगल्भतेचा मूर्खपणा आज अवसान घेऊन नडला. संशयाचा कल्लोळ मात्र करोनाने सोयीनुसार घडवला. भगवंता दूर ठेव आयुष्यात या प्रगल्भितांपासून समाजाला. भगवंता दूर ठेव आयुष्यात या प्रगल्भितांपासून समाजाला. बेअक्कल ठरतो सत्याची चाड असून शहाणपण आहे जगाला. बेअक्कल ठरतो सत्याची चाड असून शहाणपण आहे जगाला. कसे असतात ना न कळणारे खेळ, साम दाम दंडभेद. कसे असतात ना न कळणारे खेळ, साम दाम दंडभेद. पण सत्य आणि प्रेमापुढे सारे आहे केवळ गौण आणि अभेद. पण सत्य आणि प्रेमापुढे सारे आहे केवळ गौण आणि अभेद. परके आपले आणि आपले परके हीच तर प्रगल्भता असते यांची. परके आपले आणि आपले परके हीच तर प्रगल्भता असते यांची. मग खरे असूनही सीता द्रौपदीने अग्निपरीक्षा का बरं द्यायची. मग खरे असूनही सीता आणि द्रौपदीने अग्निपरीक्षा का बरं द्यायची. आहे तुमच्याकडे उत्तर? नाही ना? आहे का तुमच्याकडे उत्तर? नाही ना?
म्हणूनच म्हटलं प्रगल्भिलेल्या प्रगल्भित प्रगल्भांची खोटे असले तरी वाढते शान आणि हाईट. प्रगल्भिलेल्या प्रगल्भित प्रगल्भांची खोटे असले तरी वाढते शान आणि हाईट. म्हणूनच तना म्हणते कायम नातेवाईक नाही तर ते नातेवाईट नातेवाईट. म्हणूनच तना म्हणते कायम नातेवाईक नाही तर ते नातेवाईट नातेवाईट. धन्यवाद. एक अनोळखी स्वप्न उगा आपले वाटले, वाटेवरी त्या एकाकी कोणी सोबती भेटले. एक अनोळखी स्वप्न उगा आपले वाटले, वाटेवरी त्या एकाकी कोणी सोबती भेटले. त्या सोबतीची ओढ अन वाट दूर दूर, त्या सोबतीची ओढ अन वाट दूर दूर. चाली स्वप्नाळू पावल, गुज गोष्टी करी गूढ. त्याचा दूरचाही पत्ता मग शोधावा वाटला, त्याचा दूरचाही पत्ता मग शोधावा वाटला. अमावसी देखील चंद्र मग पुरता फुलला. अशी प्रकाशली मन देहभर मग चांदणे, अशी प्रकाशली मन देहभर मग चांदणे. संगमरवरी वाटेवरी कोरी जाणीवांचे लेणे, कोरी जाणीवांचे लेणे. एक अनोळखी स्वप्न. नमस्कार, मी निवेदिता नचिकेत मेहेंदळे, पुणे. मधुमती स्नेहमंच पुणे यांच्यातर्फे क्वारंटाईन महिला कवी संमेलनाचं आयोजन केलं. त्यातलं पहिलं कवी संमेलन 1 मे 2020ला सादर झालं. दुसरं कवी संमेलन 16 मे 2020ला सादर झालं आणि हे तिसरं कवयित्री संमेलन माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सगळ्या कवयित्री महिला म्हणजे मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, यशश्री देशपांडे, तन्मयी देशपांडे, नीलिमा देशपांडे या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. धनदा, तन्मयी, श्वेता या आमच्या कुटुंबातल्याच आहेत आणि धनश्री गणात्रा ही माझी मैत्रीण आहे. अशा सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी या कवी संमेलनाच्या निमित्ताने जुळून आल्या आहेत. पुणे मुंबईपुरताच हा सोन्याचा पिंजरा सोडून गेलेल्या पाखरांचा प्रवास नाही बरं का. सप्तसागरांना उल्लंघून अमेरिकेतही ही पाखरं झेपावली. यशश्री देशपांडे अनगळ ही आज आपली कविता अमेरिकेतून सादर करणार आहे. ही सगळी मोठी लोकप्रिय कलाकार मंडळी आहेत. आपल्यासाठी घरी सुरक्षित राहून आणि आपलं लोकरंजन करण्याचं हे व्रत, हे कार्य या निमित्ताने करतायत. या सगळ्या कवयित्रींना माझ्या मनापासून शुभेच्छा. कोविड-19 करोनाचा विळखा आता सगळ्या जगाला ग्रासला आहे. पण माणसाच्या मनातला प्रगतीचा विचार, मनगटातली ताकद आणि उरातली जिद्द ही आता त्याला नव्या जोमानं प्रगतीपथावर नेणार. हा विश्वास मनाशी ठेवून लॉकडाऊनला रामराम करताना आपल्या सगळ्यांसाठी हे प्रेरणादायी शब्दांकन या क्वारंटाईन महिला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी सादर करते. लॉकडाऊनला रामराम. लॉकडाऊनला रामराम आणि आपल्या सगळ्यांच्या संयमाला, सहकार्याला सलाम. आपल्या सगळ्यांच्या संयमाला, सहकार्याला सलाम. लॉकडाऊन संपता प्रगतीच्या नव्या खुणा. लॉकडाऊन संपता प्रगतीच्या नव्या खुणा. विजयी घौड धावणे दिवस रात्र प्रेरणा. विजयी घौड धावणे दिवस रात्र प्रेरणा. सूक्ष्मघात हो जगी धरणीस होई वेदना. सूक्ष्मघात हो जगी धरणीस होई वेदना. जीव दैन्य पाहुनी जीवास आज चैनना. थांबलो जरी क्षण कधी तीच प्रगती लक्षणा. थांबलो जरी क्षण कधी तीच प्रगती लक्षणा. विजयी घौड धावणे दिवस रात्र प्रेरणा. विजयी घौड धावणे दिवस रात्र प्रेरणा.
देश हाच भारती, देश हाच भारती, विजयी हो पथावरी, यश ज्ञान अंतरी, साठवी जगावरी. विश्व माय वंदुनी जगास मुक्त श्वास हा, विश्व माय वंदुनी जगास मुक्त श्वास हा. विजयी गौड धावणे दिवस रात्र प्रेरणा, विजयी गौड धावणे दिवस रात्र प्रेरणा. नकोच हे मनावरी मळभ ठेवू सज्जना, नकोच हे मनावरी मळभ ठेवू सज्जना. तूच शिल्प जीवनी घडवी तूच जाणना, तूच शिल्प जीवनी घडवी तूच जाणना. काय करीशी तू आता निसटलेली वल्गना, काय करीसी तू आता निसटलेली वल्गना. विजयी गौड धावणे दिवस रात्र प्रेरणा, दिवस रात्र प्रेरणा. धन्यवाद. तुम्हाला या वैविध्यपूर्ण कविता कशा वाटल्या याच्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे क्वारंटाईन कवी संमेलन, युवती कवी संमेलन घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या सकारात्मक प्रतिक्रियांची आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद.